नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत साहित्य व साहित्यिक. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. तर बघा, पहिलं पुस्तक आहे उपरा. तर उपरा हे जे पुस्तक आहे ते लक्ष्मण माने यांचे आहे. तर बघा, दुसरं आहे बघा ययाती. तर ययाती हे वि स खांडेकर यांनी लिहिलेले आहे. अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण. तर बघा, कर्रेचे पाणी. तर कर्रेचे पाणी हे प्र के अत्रे यांचे पुस्तक आहे. प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे. तर चला पुढे बघूयात आपण. अष्टदर्शने. अष्टदर्शने हे विंदा करंदीकर यांचे पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे भालचंद्र नेमाडे यांनी लिहिले आहे. तर चला पुढे बघूयात आपण. झेंडूची फुले. झेंडूची फुले हे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्र के अत्रे यांचे पुस्तक आहे. तर चला पुढचे आहे बघा छावा. छावा आणि मृत्युंजय ही जी दोन पुस्तके आहेत ती शिवाजी सावंत यांनी लिहिली आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढे बघूयात आपण. बघा, आमचा बाप आणि आम्ही. तर हे जे पुस्तक आहे ते नरेंद्र जाधव यांचे आहे. नरेंद्र जाधव यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. तर चला पुढे बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचं पुस्तक आहे झोंबी. तर बघा, झोंबी हे पुस्तक आनंद यादव यांनी लिहिले आहे. तर बघा पुढचं आहे बघा माझे विद्यापीठ. तर माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वे यांचे पुस्तक आहे. तर बघा पुढचं आहे व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली हे पु ल देशपांडे यांचे पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा, नटसम्राट. तर बघा, नटसम्राट हे नाटक वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचं आहे बघा कोसला. तर कोसला हे पुस्तक भालचंद्र नेमाडे यांनी लिहिले आहे. तर चला पुढचे आहे बघा स्वामी. स्वामी हे पुस्तक रणजित देसाई यांचे पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा, बनगरवाडी. तर बनगरवाडी हे पुस्तक व्यंकटेश माडगुळकर यांचे पुस्तक आहे. तर चला बघा पुढचं आहे बघा कृष्णाकाठ. तर कृष्णाकाठ हे यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. पुढचं आहे बघा पानिपत आणि झाडाझडती. तर बघा ही जी दोन पुस्तके आहेत ती विश्वास पाटलांची पुस्तके आहेत. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण पुढे. तर बघा, एक झाड दोन पक्षी हे विश्राम बेडेकर यांचे पुस्तक आहे. तर बघा पुढचे आहे बघा माझे गाव माझे तीर्थ हे अण्णा हजारे यांनी लिहिलेले आहे. तर चला पुढे आहे बघा तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी ही जी नाटके आहेत ती प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्र के अत्रे यांची पुस्तके आहेत. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढे गीताई. तर गीताई ही विनोबा भावे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण फकीरा. तर फकीरा ही जी कादंबरी आहे ती अण्णाभाऊ साठे यांची आहे. तर चला पुढे बघूयात आपण स्मृती चित्रे. तर ही जी पुस्तक आहे बघा ती लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिली आहे. चला पुढे बघूयात आपण. बघा, श्री विठ्ठल एक महासमन्वय हे जे आहे ते रा ची ढेरे यांचे पुस्तक आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा पुढचे आहे बघा आलोक. आलोक हे पुस्तक आसाराम लोमटे यांनी लिहिले आहे. त्याला पुढे आहे बघा तराळ अंतराळ. तराळ अंतराळ हे शंकरराव खरात यांचे पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा 26व्या क्रमांकाचं आहे चौघीजणी. तर चौघीजणी हे शांता शेळके यांचे पुस्तक आहे. तर बघा पुढचे आहे बघा रायगडाला जेव्हा जाग येते. तर हे जे पुस्तक आहे रायगडाला जेव्हा जाग येते ते वसंत कानेटकर यांनी लिहिलेले आहे. तर बघा पुढचे आहे बघा 28व्या क्रमांकाचे आहे काजळमाया. तर काजळमाया हे जी ए कुलकर्णी यांचे पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा पुढचे आहे बघा आहे मनोहर तरी हे जे पुस्तक आहे ते सुनीता देशपांडे यांनी लिहिले आहे. तर बघा पुढचे आहे मिरासदारी. तर मिरासदारी हे पुस्तक द मा मिरासदार यांचे आहे. तर पुढचे आहे बघा सलाम. सलाम हे जे पुस्तक आहे ते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो माहीमची खाडी हे जे पुस्तक आहे ते मधु मंगेश कर्णिक यांचे पुस्तक आहे. पुढचे आहे बघा बलूत. बलूत हे पुस्तक दया पवार यांनी लिहिले आहे. तर बघा पुढचे आहे वाडा चिरेबंदी. तर वाडा चिरेबंदी हे जे पुस्तक आहे ते महेश एलकुंचवार यांचे पुस्तक आहे.
तर चला पुढे बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचं आहे माणसं. माणसं हे जे पुस्तक आहे ते अनिल अवचट यांचे पुस्तक आहे. तर चला पुढे बघूयात आपण. उचल्या. उचल्या हे जे पुस्तक आहे ते लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेले आहे. चला बघा तणकट. तणकट हे जे पुस्तक आहे ते राजन गवस यांचे पुस्तक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, 38व्या क्रमांकाचे पुस्तक आहे बघा, कोल्हाट्याचं पोर. कोल्हाट्याचं पोर हे किशोर शांताबाई काळे यांनी लिहिले आहे. तर चला पुढे बघूयात आपण. उपेक्षितांचे अंतरंग हे जे पुस्तक आहे ते श्री म माटे यांचे पुस्तक आहे. तर बघा पुढचे आहे आनंदी गोपाळ. आनंदी गोपाळ हे श्री ज जोशी यांनी लिहिले आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा रणांगण. तर रणांगण हे विश्राम बेडेकर यांचे एक पुस्तक आहे. तर जेव्हा माणूस जागा होतो हे जे पुस्तक आहे ते गोदावरी परुळेकर यांनी पुस्तक लिहिलेले आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा पुढचे आहे बघा पडघवली. पडघवली हे जे पुस्तक आहे ते गो.नी. दांडेकर यांनी लिहिले आहे. तर चला पुढे बघूयात आपण. बघा ताम्रपट. ताम्रपट हे जे पुस्तक आहे ते रंगनाथ पठारे यांनी लिहिले आहे. बघा पुढचे आहे बघा आई समजून घेताना हे जे पुस्तक आहे ते उत्तम कांबळे यांचे पुस्तक आहे. पुढे बघूयात आपण. बघा ऊन आणि सावल्या. ऊन आणि सावल्या हे जे पुस्तक आहे ते ना.सी. फडके यांनी लिहिले आहे. तर बघा चला पुढे बघूयात आपण. ऊन. ऊन हे जे पुस्तक आहे ते शंकर पाटील यांचे पुस्तक आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा शेवटचे आहे विशाखा. तर बघा विशाखा हे वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आपण महत्त्वाचे साहित्य व साहित्यिक पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक शेवटचा सराव प्रश्न असणार आहे. तर बघा प्रश्न आहे झोंबी हे पुस्तक कोणी लिहिले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.